चला मित्रांनो, मी गोविंद हेबारे शाश्वतच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा पेपर आहे 2021 चा पेपर पाहतोय बुद्धिमत्ता चाचणीचा। पेपर फार सोपा होता। थोडेसे काही क्वेश्चन जर म्हणलं तर आयोगाने व्यवस्थितच टाकले होते। म्हणजे त्या क्वेश्चनला चॅलेंज नव्हतं, असे काही क्वेश्चन्स होते। म्हणजे थोडंसं वेगळ्या धाटणीचे क्वेश्चन्स असतात ना, त्या टाइपमध्ये। बघूया पेपरमध्ये काय होतं आणि कसे सोडवायची याची स्ट्रॅटेजी होती। चला, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे बघा। सिंपल सा कशाचा डायरेक्शन डिस्टन्सचा प्रश्न होता। श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, बरोबर। मैदानात उत्तरेकडे तोंड करून ते उभा आहे। त्यानंतर तो उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर चालतो। 30 किलोमीटर चालतो, हे अंतर आपण 30 किलोमीटर समजूया, बरोबर। उजवीकडे वळतो 30 किलोमीटर चालतो, प्रवास करतो। नंतर तो डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर प्रवास करतो। डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर प्रवास करतो, हे 20 किलोमीटर समजूया आपण। करतो प्रवास करतो। पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर प्रवास करतो। पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर प्रवास करतोय, हे अंतर आपण 40 किलोमीटर समजूया, बरोबर। करतो। पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर प्रवास करतो। पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर प्रवास करतो, हे अंतर आपण 35 किलोमीटर समजूया। तर आता तर त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे? कोणत्या दिशेला तोंड आहे? त्याचं साऊथला तोंड आहे, बरोबर आहे, म्हणजे दक्षिणेला तोंड आहे। आन्सर 4। एवढं सोपं होतं। त्याला शॉर्टकटने पण सोडवता येतं, फक्त दिशा जरी बघितल्या तरी सोडवता येत होतं, बरोबर। तसं तुम्हाला माहिती आहे कसं शॉर्टकटने सोडवायचं। हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला होता। खूप लोकांना प्रश्न कळालेला नाहीये। सिलॉकचा प्रश्न होता, त्याच्याने ऑप्शननी सोडवायचा होता, बरोबर। पण काही ऑप्शन मिसमॅच होते, त्याच्यामुळे काय करावं लागलं, कॅन्सल करावं लागलं, बरोबर। देताना ऑप्शन मध्ये आणि शब्दामध्ये थोडीशी मिसमॅच झालं होतं, त्याच्यामुळे आयोगाने त्याला जेन्युइनली कॅन्सल केलाय। काय होता प्रश्न बघा रे। खालील प्रश्नात 5 विधाने दिलेली आहेत, अ ब क ड ई, बरोबर। 3 विधाने विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून अनेक पर्याय दिलेले आहेत। 3 विधाने विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून अनेक पर्याय दिलेले आहेत। 4 पर्याय दिलेले आहेत। ज्या पर्यायात तिसरे विधान हे अगोदरच्या 2 विधानावरून अनुमान दर्शवणारे आहे, म्हणजे पहिल्या 2 विधानावरून तिसरं काय आलं पाहिजे, अनुमान आलं पाहिजे। पहिल्या 2 विधानापासून, बरोबर आहे, तिसरं काय आलं पाहिजे, अनुमान आलं पाहिजे। असा समप्रमाण पर्याय निवडा, बरोबर। अनुमान दर्शवणार आहे असा सप्रमाण पर्याय निवडायचा आहे, सप्रमाण पर्याय निवडायचा। आता बघूया, याला गो थ्रू ऑप्शनच जावं लागणार आहे। या प्रश्नाला कसं ऑप्शननीच जावं लागणार आहे। चला पहिलं बघूया, ड क अ। ड आणि क। ड काय म्हणताय, अमित क्रिकेट खेळतो। हा अमित आहे, बरोबर आहे। तो काय खेळतोय रे, क्रिकेट खेळतोय, क्रिकेट खेळतोय, बरोबर आहे। मग क काय म्हणताय, कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही। मग मुली कुठं आल्या, या ठिकाणी आल्या। मग अ काय म्हणताय, अमित मुलगा आहे। अ म्हणताय अमित मुलगा आहे, याच्यावरून अमित मुलगा आहे असं कन्सन करता येईल का, नाही करता येणार, म्हणजे पहिलं चुकीचं आहे। आता बघूया दुसरं, क ई ब। क काय म्हणताय बघा रे, क काय म्हणताय की कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही। कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही, हे आलं क्रिकेट आणि हे आलं मुलगी, बरोबर आहे। कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही, हे आलं क्रिकेट आणि ही आली मुलगी, बरोबर आहे। ई काय म्हणताय, जे क्रिकेट खेळतात ती मुली आहेत, ते मुले आहेत, बरोबर आहे। जे सर्व क्रिकेट खेळतात ते कोण आहेत, मुले आहेत। जे क्रिकेट खेळतात ते सगळे कोण आहेत रे, मुले आहेत। क्रिकेट खेळणारे मुले आहेत, बरोबर आहे। आता ब काय म्हणतं, काही मुले क्रिकेट खेळत नाहीत। काही मुले क्रिकेट खेळत नाहीत, खेळणारी सगळे मुले आहेत। कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आहे, म्हणजे हे पण काय होत आहे, कॅन्सल होत आहे। हे पण काय होत आहे, कॅन्सल होत आहे। मग आता तिसरं बघूया, अ ब ड। अमित मुलगा आहे। अमित कोण आहे, मुलगा आहे, बरोबर। अमित मुलगा आहे। ब काय म्हणतंय रे, काही मुले क्रिकेट खेळत नाहीत। काही मुले क्रिकेट खेळत नाहीत। आता काही मुले क्रिकेट खेळत नाहीत, याला सम नॉटचं रिलेशन म्हणतात। याला अशा पद्धतीने दाखवतात, याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं आहे। याला 2 पर्याय आहेत, काही मुले क्रिकेट खेळत नाहीत ला हे पण होतं, बरोबर आहे। हे झालं क्रिकेट, बरोबर आहे, आणि हे झाले मुले, आणि इथं आला अमित, बरोबर। इथं आला अमित, काही मुले क्रिकेट खेळत नाहीत, बरोबर आहे। म्हणजे हे जी मुलं आहेत ती क्रिकेट खेळत नाहीत, मिनिमम इंटरसेक्शन। दोन्ही पण डायग्राम बरोबर आहेत,
बरोबर. आता काय म्हणतोय माहितीये का, अ ब झालं. ड, अमित क्रिकेट खेळतो. आता अमित क्रिकेट खेळतो हे सांगता येईल का रे याच्यातून? नाही म्हणता येईल. बरोबर आहे. अ ब ड म्हणजे हे पण काय नाहीये, नाहीये. अमित मुलगा आहे हे पण काय मग कॅन्सल होत आहे. मग आता शेवटचं बघूया. असलं पाहिजे शेवटचं, पण मिसमॅचनी काय होतंय ते पण कॅन्सल होत आहे. असं बघूया. ई काय म्हणतंय ई? जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत. जी सर्व क्रिकेट खेळतात ती कोण आहेत रे? मुले आहेत. म्हणजे क्रिकेट आणि मुले असं करता येईल आपल्याला इथे. मुले बरोबर आहे. ड काय म्हणताय? अमित क्रिकेट खेळतो. म्हणजे काय रे? अमित क्रिकेट खेळतो. बरोबर. अमित क्रिकेट खेळतो. अ काय म्हणताय? अमित मुलगा आहे. अमित मुलगा आहे. हे याच्या हिशोबाने बरोबर आहे, पण कन्फर्मेशन सांगू शकत नाहीत. अमित क्रिकेट खेळतो याचं कन्फर्मेशन इथं पण देऊ शकत नाही. आता याचं काय कन्फर्मेशन होतं माहितीये का? इथे यांनी प्रश्न का बरं कॅन्सल केला याचं कारण मला हे सम नॉट वालं ऑप्शन मला वाटतंय. हे सम नॉट वालं. तसं तर ऑप्शन कुठला यायला पाहिजे? 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट यायला पाहिजे. व्हेन डायग्राम नुसार त्याचं उत्तर पण अमित मुलगा आहे येतोय. आहे अमित मुलगा आहे. अमित क्रिकेट खेळतो का नाही याचं काही कन्सर्न नाहीये. बरोबर. याच्यावर ऑब्जेक्शन कुठे उठलं असेल तर सब नॉटच्या कंडिशनला उठलं असेल. त्याच्या व्यतिरिक्त ऑब्जेक्शन उठण्याचं काही कारण नव्हतं. आणि आयोगाने पण ते मान्य केलंय म्हणजे त्यांचं पण ते कन्सिडर केलंय. बघा रे, थोडंसं मॅथमॅटिकल टाईप मधलं एक्झाम्पल होतं, पण क्लॉकमध्ये येत आहे. सिम्पल एक्झाम्पल आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन्स करायचे होते, वेळ लागला असेल त्यावेळेस पण. आणि आत्ता पण तुम्ही जर पीवायक्यू सोडवत असाल, पीवायक्यू सोडवणं गरजेचं का बरं आहे? हे तुम्हाला दिशादर्शन करतं की बाबा रे, की कुठल्या वेळेनी जायचंय, कुठले कुठले टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. बघा, नीरजचे घड्याळ एका दिवसाला 5.5 मिनिट पुढे जाते. म्हणजे नीरज आहे, हा नीरज आहे. बरोबर. 5.5 मिनिट म्हणजे 24 तासात 5.5 मिनिट. 5:30 बरोबर आहे. म्हणजेच किती रे? 5 गुणिले 6 60 बरोबर. 6 पंचे 30 300 अधिक 30 म्हणजे 330 मिनिट जाते. 330 सेकंद जाते पुढे 24 तासात. बर, आता पुढे काय म्हणताय? तर पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. पियुषचं घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. पियुष बरोबर आहे. पियुषचं घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडतं. एका तासात 35 सेकंद बरोबर. 24 तासात 330 सेकंद तर एका तासात 35 सेकंद. काय म्हणताय? जर दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्या दिवशी रात्री 12 वाजता म्हणजे 8 ते 8 12 तास आणि पुढचे प्लस 4 तास म्हणजे 16 तास बरोबर आहे. 8 ते 8 12 तास आणि त्याच्या पुढचे 4 तास 16 तासाचं कॅल्क्युलेशन काढायचं आपल्याला. मग 24 तासात 330 सेकंद आहेत. तर 16 तासात किती? मग काय करेल मी? क्रॉस मल्टिप्लिकेशन करेल. 330 गुणवले 16 भागिले 24 बरोबर आहे. 16 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 बरोबर आहे. 3 त्रिक 3 1 3 3 1 3 हे म्हणजे 220 सेकंद आहेत 16 तासात बरोबर आहे. म्हणजे नीरजचं घड्याळ 16 तासात 220 सेकंद पुढे जाईल. 220 सेकंद पुढे जाईल. तर हे 16 तासात किती जाईल? मल्टिप्लाय करा डायरेक्टली. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 16 गुणवले 35 बघा रे. 16 पंच 80 ला शून्याचा हातच्या आले 8 16 त्रिक 48 आणि 8 56 बरोबर आहे. 56 560 सेकंद. मग या 230 220 याच्यात ऍड करा. किती होईल? 780 सेकंद डिवाइड बाय 60 मिनिटामध्ये विचारलंय आन्सर बरोबर आहे. 13 13 13 सख 78 बरोबर आहे. इथं डायरेक्टली भाग गेला तरी चालतो. 13 आन्सर काय येईल? 13 मिनिट. आन्सर काय येत आहे? 13 मिनिट. 13 मिनिटाचा फरक असेल दोन्ही घड्याळीमध्ये. या पद्धतीनं सिंपल कॅल्क्युलेशन करून सोडवायचं होतं, बाकी काहीच नाहीये. वेन डायग्रामचा प्रश्न होता, फार सुंदर प्रश्न होता. सोडवताना आपण जे आतापर्यंत तुम्ही सिरीजमध्ये बघितलं, आपण सोडवताना याला कशा पॅटर्नने सोडतोय? वेगळ्या पॅटर्नने सोडवतोय काहीतरी. टीचर रायटर यांच्यामध्ये काय संबंध असेल रे? सम टीचर कॅन बी अ रायटर. रायटर मॅरिड पर्सन. सम मॅरिड पर्सन कॅन बी अ रायटर बरोबर आहे. असं असू शकतं. टीचर आणि मॅरिड पर्सन बरोबर आहे. याच्यामध्ये काय पर्सन असेल रे? सम टीचर आर मॅरिड. सगळ्यालाच म्हणता येईल का नाही? आपल्याला 3 सम वाली डायग्राम पाहिजे.
मग इथं ए बी आणि सी यांच्यात जे संबंध बघितले, ए बी आणि सी यांच्यामधलं रिलेशन बघितलं, ए आणि बी मध्ये समचं रिलेशन आहे, बी आणि सी मध्ये समचं रिलेशन आहे आणि ए आणि सी मध्ये पण समचं रिलेशन आहे. मग आपल्याला डायग्राम कुठली पाहिजे होती त्या टाइप मधले, तर आन्सर ए असेल. क्लिअर आहे? बघा, गॉडफादर हा शब्द होता सगळ्यात पॉप्युलर प्रश्न आतापर्यंतचा, खूप वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे. सरळ सेवेला आहे, प्रीला आहे, मेन्सला आहे, राज्यसेवेला आहे, खूप ठिकाणी दिसतो हा प्रश्न. वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये दिसतो. कधी ऑपोजिट लेटरचं लॉजिक असतं, कधी सिंपल लेटरचं लॉजिक असतं. बघा, गॉडफादर ए म्हणजे 1, बी म्हणजे 2, सी म्हणजे 3, झेड म्हणजे 26, म्हणजे ऍज इट इज काय केलेलं आहे, कोड केलेला आहे. गॉडफादर या शब्दाचा कसं लिहाल? मग जी ला काय येईल, 7 येईल, सगळे 7 वाले ऑप्शन आहेत. ओ ला काय येईल रे, 15 येईल, 15 वाले ऑप्शन कुठले, सगळेच 15 वाले ऑप्शन आहेत. डी वाला काय येईल, डी ला येईल 4, बरोबर आहे. 4 म्हणजे 6 वाला ऑप्शन कटलं, बरोबर आहे. म्हणजे पुन्हा अजून 4 4 4 3 ऑप्शन आहेत. चौथा ऑप्शन, एक ऑप्शन कटलाय, बरोबर आहे. त्याच्यानंतर एफ, एफ ला 6 आहे, म्हणजे आता काय पाहिजे, 6 पाहिजे. इथं 6 दिसतंय, इथं 6 दिसतंय, इथं 6 दिसतंय, म्हणजे तिन्ही ऑप्शन अजून जिवंत आहेत. एफ ए म्हणजे आता पुढचं अक्षर ए पाहिजे, 1 पाहिजे, बरोबर. ए ला म्हणजे हे कटलं, बरोबर, हे कटलं. तर मग एफ ए हे पण 20 कटलं, 6 नंतर 20 कटलं, म्हणजे आन्सर काय येईल, 4. पुढचं चेक करायचंय का, बिलकुल नाही. त्या पद्धतीनं त्याला शेड्यूल करायचं आहे. बघा रे, प्रश्न व्यवस्थित होता आणि सुंदर प्रश्न होता. आतापर्यंत क्रिटिकल रिझनिंगला भाव दिलेला नव्हता, इथं भाव दिला, बरोबर. आणि आत्ताच्या पेपरमध्ये जर पाहिलं तुम्ही 25च्या पेपरमध्ये, तर तिथं पण क्रिटिकल रिझनिंगला भाव दिलेला आहे. म्हणजे आता काय टेंडन्सी चालू आहे याची आयोगाची, क्रिटिकल रिझनिंगला म्हणजे स्टेटमेंट अझम्पशन, कन्क्लुजन, आर्ग्युमेंट या टाईपचे टॉपिकला थोडंसं वर घ्यायचं. आता काय म्हणताय, प्रश्नात 2 घटना दिलेल्या आहेत, कॉज अँड इफेक्ट, बरोबर आहे. काय काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील स्वरूपाचे संबंध ठरवा. 1 व 2 दिलेल्या माहिती सत्य आहे असे गृहीत धरून अचूक उत्तर निश्चित करा. घटना, पहिली घटना काय, श्रीहरी आगीत मारले गेले, बरोबर. श्रीहरी नावाचा पर्सन आहे, ते काय झाला, आगीत मारल्या गेलाय. आता हे काय असू शकतं रे, आगीत मारलं जाणं हे परिणाम आहे. आग कशाने लागली माहित नाहीये, हा काय असू शकतो, परिणाम, बरोबर आहे. हा काय आहे, परिणाम आहे, बरोबर आहे. हा परिणाम आहे. हा काय परिणाम आहे. कंपनीमध्ये आग लागली, कंपनीमध्ये आग लागली, आग लागणं हे काय झालं, कारण झालं, बरोबर आहे, कारण झालं. दोन्ही विधानं आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या घटनांना प्रदर्शित करतात. आपण त्या दोघींना आपण काय म्हणू, सत्य मानू. पण मी एका गोष्टीला कन्फर्म होत नाहीये की लागलेली आगीमुळेच श्रीहरी, कंपनीतल्या आगीमुळे श्रीहरींचा मृत्यू झालाय, असं कन्फर्म नाहीये, बरोबर आहे. कुठेच म्हणलं नाहीये. मग इथं काय असू शकतं, परिणाम आणि कारण वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. इथं हे कारण आहे, हे परिणाम आहे, हे वेगळं कारण असू शकतं. आता ऑप्शन मध्ये जाऊया. पहिला हे परिणाम आहे, पहिला हा परिणाम आहे, चला पहिल्या याच्यात आपण इथपर्यंत मान्य आहे. आणि 2 हे त्याचे प्रमुख कारण आहे, असं कन्फर्मली सांगू शकतो का आपण. हरींना आग कुठेतरी वेगळी लागली असेल, तिथं भाजण्याने, वेगळ्या भाजण्याने काहीतरी झालं असेल, ते पण असू शकतं. कंपनीमध्ये आग लागली हे त्याचं कारण, कन्फर्मेशन नाहीये आपल्याकडे, म्हणजे पहिला आन्सर तर चुकलं. 2 हा परिणाम आहे, 2 हे कारण आहे, म्हणजे हे पण चुकलं. 2 हा परिणाम आहे, 2 हे कारण आहे, हे पण चुकलं. म्हणजे वरीलपैकी एकही बरोबर नाही, हे आन्सर बरोबर आहे. एकही बरोबर नाही, हे आन्सर बरोबर आहे. बघा रे, ट्विस्ट इथं आहे की या पद्धतीचे आन्सर पण आपण द्यावे लागतील आपल्याला. ओके, त्यानंतर ओके, चला, प्रश्न सोपा होता. जर स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट पाठ असतील तर. हा कशाचा स्क्वेअर क्यूब आहे, 7चा क्यूब आहे. हा कशाचा क्यूब आहे, 15चा क्यूब आहे. हा कशाचा क्यूब आहे, तर हा 22चा क्यूब आहे. हा कशाचा क्यूब आहे, तर 4चा क्यूब आहे. हा कशाचा स्क्वेअर आहे, तर 18चा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. मग काय रे, काय उत्तर काय असेल, 324 असेल. सोपं होतं, स्क्वेअर क्यूब रूट पाठ पाहिजे होते. अशाच टाईपचे वेगवेगळे एक्झाम्पल जे कंबाईनसाठी आणि बाकीच्या सगळ्या एक्झामसाठी एकत्रित बॅच सुरू आहे, 0 to Hero शाश्वतच्या ॲपवर. ओके, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशी बॅच आहे. जरूर भेटूया त्या बॅचमध्ये. धन्यवाद.